नाशिकच्या येवल्यातील नगरसूलमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची पडझड, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. अहिल्यानगरमध्ये महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न. सामाजिक महिला कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचं नमूद. जळगाव महाराष्ट्र समितीची कार्यशाळा संपन्न. सामाजिक संस्थांना CSR फंड मिळण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन. जळगावमधील अनेक सामाजिक संघटना या कार्यशाळेत सहभागी. धुळ्याच्या मळवळीमध्ये एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. आदिवासी बांधव एकलव्य जयंती निमित्तानं कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी. नंदुरबार शहरात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर. चौकात मोकाट जनावरं असताना अपघात होण्याची शक्यता. राज्यात गुटखा बंदीमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय. योगेश कदम यांची माहिती. कर्नाटक गोवामधून राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात आहे. संत गजानन महाराजांची पालखी वाशिममध्ये पोहोचली. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरीही सहभागी. पालखी दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा साताऱ्याला. मंत्रिमंडळ राज्यांकडून साताऱ्यात कंदी पेढ्या वाटत जल्लोष. फांदीवर बसतात 30 फांदी कापायला लोक जातात. भाजप आमदार संजय केणेकर यांचे खैरे आणि रावसाहेब यांच्यावर विधान. काही माणसं दिवसातारे पाहतात, केणेकर यांनी केली टीका. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगानं सभासदांची बैठक. शरद पवार यांची कार्यकर्ते आणि सभासदांसोबत झाली बैठक. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.